पिंपळनेर पोलिसांची गुजरात कनेक्शनवर मोठी कारवाई। 67 लाखांचा प्रतिबंधित तंबाखू सुपारीचा साठा जप्त। साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत गुजरातहून महाराष्ट्रात येणाऱ्या एका ट्रकमधून सुमारे 67 लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि सुगंधी सुपारीचा अवैध साठा जप्त केला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना मिळालेल्या माहितीवरून MH18 BG 3473 या क्रमांकाच्या ट्रकमधून हा प्रतिबंधित माल आणला जात होता। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ट्रक अडवला असता पुठ्ठ्यांच्या खोक्यात लपवून ठेवलेला हा अवैध साठा उघडकीस आला। कारवाई सुरू होताच ट्रक चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला। या कारवाईत पोलिसांनी एकूण 67,21,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, ज्यामध्ये 43,67,200 रुपयांची प्रतिबंधित सुगंधी सुपारी, 8,54,000 रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि 15 लाख रुपये किमतीचा ट्रक यांचा समावेश आहे। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।